जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. बऱ्याचशा कमेंट अशा येत आहेत की हॉस्टेलमध्ये राहिल्याच्या नंतर मुलं आई वडिलांच्या प्रेमाला मुकतात किंवा ते घडत नाहीत. तर तसं काही नसून उलट हॉस्टेलमध्ये राहिलेली मुलं म्हणजे एका समाजाचे प्रबल घटक तयार होत असतात. आणि जे मुलं घरात राहतात ते एकलकोंडे होतात आणि त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं समाजात कशा पद्धतीनं वागावं याचे संस्कार व्हायला पाहिजे त्या पद्धतीचे संस्कार होत नाहीत. तर हॉस्टेलमध्ये राहिल्याच्या नंतर जसं की समाजामध्ये व्यक्तीला काय काय करावं लागतं, कशा पद्धतीनं कुणाशी संपर्क साधावा लागतो, कुणासोबत कसं वागावं लागतं, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज हॉस्टेलमध्ये राहिल्याच्या नंतर मिळत असतं. कारण हॉस्टेलमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक, मुलं आणि प्रत्येक घटकातील विद्यार्थी या ठिकाणी असतात. गरिबाचे विद्यार्थी असतात, श्रीमंताची मुलं असतात. त्यामुळं त्यांना कुणाशी कसं वागावं या सगळ्या गोष्टींचं नॉलेज या ठिकाणी विद्यार्थ्यांना येत असतं. त्यामुळं असा गैरसमज पालकांचा आहे की मुलं म्हातारपणी आई वडिलांना सांभाळत नाहीत. तर तसं काही नसतं. एखादं मूल जन्मापासून त्याच्या घरी फॉर्च्युनर आहे, तर त्याला त्या फॉर्च्युनरचं काही महत्व कळत नाही. त्याच पद्धतीनं ज्या मुलाला आत्तापासून ते म्हातार होईपर्यंत जर आई वडिलांचं प्रेम मिळालं तर त्याला आई वडिलांच्या प्रेमाची किंमत कळत नाही. त्याला या वयामध्ये जर आई वडिलांच्या प्रेमाची किंमत कळाली तर तेच मूल पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकतं. आता आम्ही सुद्धा हॉस्टेलमध्येच राहिलेले आहेत, पण आम्हाला कधी वाटलं नाही की आम्हाला आमच्या आई वडिलांनी आमच्या किंवा त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला बाहेर ठेवलेलं आहे. आता त्या गोष्टींचं आम्हाला कळून चुकलेलं आहे की आम्हाला आमच्याच फायद्यासाठी आम्हाला बाहेर ठेवलं होतं. त्यामुळं आमच्या मनामध्ये काही त्यांच्याबद्दल दुराग्रह नाही किंवा आम्ही त्यांना कधी असं बोलूनही दाखवलं नाही. त्यामुळे तशाच पद्धतीचे संस्कार हॉस्टेलमध्ये राहिलेल्या प्रत्येक मुलावरती होत असतात. आणि त्यामुळं कुठल्याही पालकांनी असा गैरसमज करून घेऊ नये की मुलगा हॉस्टेलला राहिला म्हणजे तो आपल्यापासून दूर जाईल. तसं काही नसतं. उलट मुलं हे कणखर होत असतात. मनानं, बुद्धीनं आणि सामाजिक दृष्ट्या या सगळ्या गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक जाणीव निर्माण होत असते. त्यामुळं कुणीही असा गैरसमज करू नये की मुलं हॉस्टेलला राहिली म्हणजे ते आई वडिलांपासून दूर जातील किंवा त्यांना घरच्यांचं प्रेम मिळणार नाही. तसं काही नसतं. ज्या वयामध्ये जे करायला लागतं ते त्याच्यावरती संस्कार झालेच पाहिजे. आता तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मुलं घरी राहिले की 24 तास त्या मोबाईलमध्ये गुरफटून गेलेले असतात. हॉस्टेलमध्ये मुलांचा आणि त्या मोबाईलचा, मुलांचा आणि टीव्हीचा कधी संपर्क येत नाही. हप्त्यातून कुठल्यातरी हॉस्टेलला एखाद्या वेळेस टीव्ही दाखवतात. मोबाईलचा तर संपर्कच नसतो. त्यामुळं तसा काही वाईट परिणाम मुलांवरती न होता उलट मुलं हे चांगल्या पद्धतीनं घडत असतात. त्यामुळं आपण तशा पद्धतीचं काही न करता, गैरसमज न करता हॉस्टेलबद्दल सकारात्मक भावना ठेवली पाहिजे. हीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.